दर्यापूर विधानसभा क्षेत्रासाठी जेव्हा 2029च्या निवडणुकीचं आमदारकीचं विश्लेषण केले जाते तेव्हा प्रामुख्याने एक नाव येते दर्यापूरचे काँग्रेसचे सर्वेसर्वा सुधाकर पाटील भासाकडे। खरंच यांना 2029च्या निवडणुकीमध्ये यश येईल का? नमस्कार, अर्थातच मी गणेश साखरे। पाहत राहा गन्ना का फन्ना YouTube चॅनल दर्यापूर। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायचा। आपलं चॅनल, आपल्या मातीचं चॅनल, आपले विचार मांडणारे चॅनल। आजचा विषय आहे 2029 मध्ये सुधाकर पाटील आमदार बनण्याकरता प्रमुख अडथळे कोणते। आता विषय आपण डायरेक्ट घेऊ। 2029 आमदारकीच्या अगोदर निवडणूक होते खासदारकीची, आणि या वेळेला खासदारकी जे 1.5 ते 2 लाखांना असं वाटत जाय, वातावरण तसं होतं, बळवंत भाऊ निवडून येणार। हे खासदारकीच्या निवडणुकीच्या डिफरन्स हा जेमतेम 19,000पर्यंत पोहोचला। ती बच्चू कडू यांनी त्यांचा कॅन्डिडेट उभा केला आणि त्यांनी 80-90 खाल्ले म्हणून, नाहीतर याच वेळेला खासदारकीचं स्वप्न हे बळवंतराव वानखडे यांचं भंगलं होतं। पण येणाऱ्या काळात आजची परिस्थिती पाहता आणि भारतातलं आणि महाराष्ट्रातलं राजकारण पाहता महाविकास आघाडी यांच्यात तारतम्य नसल्यामुळे येणाऱ्या काळात बच्चू कडू सुद्धा ओपन मध्ये उभे राहतील, बळवंतराव सुद्धा ओपन मध्ये उभे राहतील आणि बीजेपीची तिकीट काहीही झालं तर हे नवनीत राणा यांना मिळणार आहे। आणि तुम्ही त्या वातावरणाचा विचार करा। आजची परिस्थिती अशी आहे की 2029ची जे खासदारकीची निवडणूक आहे त्यामध्ये बळवंता भाऊ हे थोडेसे मागे पडलेले वाटतात। होऊ शकते वेळेवर जर इक्वेशन बदलले तर बळवंत भाऊ निवडू शकतात, पण सध्याची परिस्थिती आपण यामध्ये विश्लेषण करत आहोत। समजा बळवंतराव भाऊ पडले खासदारकीला तर बळवंत भाऊ ओपन मध्ये प्रमुख दावेदार हे दर्यापुरात आमदारकीसाठी राहतील, कारण बळवंत भाऊ कॅटेगरीपेक्षा ओपन मध्ये जास्त दाबून येतात। अलग अलग मतदारसंघातून ते जिल्हा परिषद निवडणूक ओपन मध्ये लढून निवडून आले, दिग्गजांना त्यांनी मात दिली। म्हणून दर्यापूर तालुक्यात सुधाकर पाटील भासाकडे यांच्यासाठी तिकीट आणण्यास फार कठीण जाईल, कारण सुधाकर पाटील भासाकडे यांना प्रमोट करण्यासाठी अमरावती किंवा विदर्भातले नेते त्यांच्या मागे उभे राहतील, किंवा पाटील लॉबी किंवा मराठा लॉबी राहील। पण आज बळवंतराव वानखडे हे खासदार असल्यामुळे आणि ते वागताना यशोमती ठाकूर यांच्यासोबत आणि जिल्ह्यातल्या नेत्यांच्या सोबत बरोबर पद्धतशीर वागत असल्यामुळे, म्हणजे ते आता ते पद्धतशीर तुम्ही समजू शकता कशा प्रकारे वागतात ते, त्यांनाही वाटत असेल की मी अमरावती जिल्ह्याचं नेतृत्व करायला पाहिजे। पण आज परिस्थिती असल्यावर सुद्धा बळवंतराव वानखडे हे चोरून मुंग घेऊन आहेत। पण जेव्हा टाइम येतो तेव्हा बळवंतराव वानखडे हे सोबत्याला सुद्धा जुमानत नाहीत। याचा प्रत्यय म्हणजे त्यांना बोट धरून चालायला लावणारे अरुण पाटील गावंडे यांनाही त्यांनी सोडलं। पण राजकारणात माणूस स्वतःच पाहते। अशी परिस्थिती असताना बळवंतराव वानखडे यांचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट हे सोनिया गांधी त्यानंतर राहुल गांधी यांच्यासोबत असल्यामुळे भविष्यात तिकीट आणताना हे यांना फार कठीण जाईल। आता लोकांचं म्हणणं असं येते की बळवंतराव जर तिकीट घेऊन आले तर नक्कीच सुधाकर पाटील त्यांचा चान्स सोडणार नाहीत। पण आता बळवंतरावच्या मागे कोण? तर बळवंतरावच्या मागे आहे त्यांचा समाज। बळवंतराव जर उभे असले तर त्यांचा समाज पूर्णपणे एकवटतो। अशा वेळेत जर सुधाकर पाटील भासाकडे आणि बळवंतरावजी वानखडे हे दोन्हीही एकामेकाच्या विरोधात हे राहिले तर सर्वात मोठा बेनिफिट हा वानखडे यांना होईल, कारण त्याची तिकीट कन्फर्म आहे। तिकीट कन्फर्म असल्यामुळे त्यांच्या समाजाचा कोठा सोबत ते अर्धे मुस्लिम समाज घेतील, अवांतर जात त्यांच्या सोबत राहतील, कारण हा कार्यकाळ त्यांचा खूप मोठा आहे। 5 वर्ष आमदारकी, 5 वर्ष खासदारकी आणि जिल्हा परिषद लढत झालेले आहे। त्यामुळे इथं सुधाकर पाटील थोडेसे मागे पडलेले वाटतात। सुधाकर पाटील हे सोबत त्यांचा समाज घेतील, पण सुधाकर पाटलाच्या मग बाळासाहेब हिंगणीकर हे येतील नाहीत। समजा सुधाकर पाटील अपक्ष राहिले तर, आणि मला असं वाटतं सुधाकर पाटील ते गलती करतील नाहीत,
ते अपक्ष राहतील नाही. दुसरं फॅक्टर आहे की बाळासाहेब हिंगणेकर यांनाही आमदारकी खुणवते, कारण ते मागच्या शिवसेनेच्या वेळेस 4000 मतांनी ते पडले. आणि दुसरा विषय असा आहे की सुधाकर पाटील आणि त्यांचं काही सख्य नाही. त्यामुळे सुधाकर पाटलांना त्यांना क्रॉस जर करायचा असेल तर बाळासाहेब हिंगणेकर यांना पहिल्यांदा सुधाकर पाटील भासाकडे यांना सहकार क्षेत्रातून डॅमेज करावं लागेल. त्यांचं सहकार क्षेत्र जेव्हा त्यांच्या हातातून जाईल सुधाकर पाटलाच्या, तेव्हाच कुठं सुधाकर पाटलाची दावेदारी ही कमकुवत होईल. आणि मोजकं बाळासाहेब हिंगणेकर तेच हेरतील, कारण सहकार क्षेत्रात हेच नेते बोंबलतात की पक्ष नसते म्हणून. बाळासाहेब हिंगणेकर हे सुधाकर पाटील यांचा काटाना काटा काढासाठी प्रकाश पाटील भासाकडे यांच्या सोबत सुद्धा बसू शकतात. प्रकाश पाटील भासाकडे यांना माणसं हवेत आणि यांना बाळासाहेब हिंगणेकर सारख्या नेत्याला अस्तित्व हवं. जेव्हा ते सुधाकर पाटील भासाकडे यांना जास्तीत जास्त डॅमेज करतील तेव्हाच बाळासाहेब हिंगणेकर यांचं बलबल होईल. आता सध्याची परिस्थिती पाहिली तर बाळासाहेब हिंगणेकर यांच्या मागे ज्या प्रमाणात दर्यापूर तालुक्यातील नेते पाहिजेत त्या प्रमाणात दर्यापूर तालुक्यातील नेते नाहीत. एक थोडंसं कांचनमाला दिसतात, विनोद पवार दिसतात, शिवाजी देशमुख आणि सागर देशमुख हे दिसतात. त्याच्यानंतर दर्यापूरचे माळी समाजाचे संजय भाऊ दिसतात. पण संजय भाऊच्या मागं जो माळी समाजाचा कोटा आहे हा त्यांच्या स्वतःसाठी आहे. पण ते जर म्हणतात की मी बाळासाहेब हिंगणेकर यांच्या मागे वळवतो, ते शक्य नाही. कांचनमाला पदावर मोठ्या जरी असतील, नाव जरी मोठं असेल, पण ताकद जेवढी पाहिजे तेवढी नाही. म्हणजे इथं प्रबळ सध्या सुधाकर पाटील भासाकडेच आहेत. आणि या राजकारणात एक दोष आहे, एकामेकाचं वर्चस्व एकामेकाला सहन होत नाही. आपण महाराष्ट्रातली परिस्थिती पहा. फडणवीस यांना नाथाभाऊचं वर्चस्व, पंकजाताईचं वर्चस्व, मुनगंटीवार यांचं वर्चस्व, तावडे यांचं वर्चस्व सहन झालं नाही म्हणून त्यांनी राजकारणात गारद केलं, बाद केलं. तसं सुधाकर पाटलांचे हे लक्षात आलेलं आहे की बाळासाहेब हिंगणेकर हे आपल्याला डावलून पुढे जाऊ शकतात. म्हणूनच त्यांची कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापती पद हे सुधाकर पाटील भासाकडे यांनी बाळासाहेब हिंगणेकर यांना दिलं नाही. त्यांनी नवीन फळी तयार केली आणि नवीन फळी यांचं प्राबल्य त्यांच्या गावागावात आहे. मग त्यामध्ये सुनील गावंडे असो, तराळ असो, असे लोक त्यांनी नवीन तयार केले आणि ते सुधाकर पाटील यांना चुकून आहेत. तशी फळी कांचनमाला, त्यानंतर बाळासाहेब हिंगणेकर यांच्या मागे नाही. तिथे बाळासाहेब हिंगणेकर हे मागे पडतात. बाळासाहेब हिंगणेकर यांना सुधाकर पाटील यांना क्रॉस करायचं असेल तर भली मोठी भिंत उभी करावी लागते. आणि बळवंतराव वानखडे यांच्या समाजाचे प्रत्येक गावात 3 ते 4 मोठी सोसायटी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये आहेत, ते त्यांना वळवावे लागतील. पण बळवंतराव वानखडे यांना सुधाकर पाटील भासाकडे यांना सोडून बाळासाहेब हिंगणेकर यांची बाजू घेणं एवढं सोपं नाही. ते मनानं जरी बाळासाहेब हिंगणेकरांच्या जवळ असतील पण ते तनानं त्यांना सुधाकर पाटील भासाकडे यांच्याकडेच राहावं लागते. आणि राजकारणात माणूस हे स्वतःचा स्वार्थ बनते. त्यामुळे बळवंतराव वानखडे हे काही उदार मतदारपणाने तुम्ही मला साथ दिली म्हणून मी तुमच्यासाठी माझी आमदारकीची निवडणूक सोडतो हे कदापि म्हणणार नाहीत. येणाऱ्या काळात काय काय होईल हे सिच्युएशन बदलू सुद्धा शकते. पण येणाऱ्या काळात सुधाकर पाटील डॅमेज कंट्रोल कसे होतील हाच फक्त हेतू बाळासाहेब हिंगणेकर यांच्या मनात राहील आणि त्याप्रमाणे ते डाव टाकत राहतील. माझं विश्लेषण चुकू शकते. येणाऱ्या काळात सिच्युएशन बदलू शकतात.
कारण महाविकास आघाडीत सुद्धा अवघेल आहे. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना हे सोबत राहतील असंही सांगता येत नाही. बाळासाहेब हिंगणीकर हे सुधाकर पाटील यांना डॅमेज करण्यासाठी काहीही करू शकतात. यामध्ये बाळासाहेब हिंगणीकर सुद्धा डॅमेज होऊ शकतात असं म्हणण्यास काही हरकत नाही. आपल्याला हे विश्लेषण आवडलं असेल, कोणाला नाही आवडलं असेल, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. आपलं चॅनल गन्ना काफांना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश पाटील.